बौद्ध भिक्खू होण्यासाठी काय करावं लागतं? सोपं आहे की कठीण पहा. बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी व लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग सांगण्यासाठी गौतम बुद्धांनी भिक्खुगण स्थापन केला. भिक्खुगण हा वैज्ञानिक दृष्टिकोन जपून आत्मा, परमात्मा, भूत, प्रेत या सर्व अंधश्रद्धांना मूठमाती देऊन लोकांना वास्तविक जगण्याची पद्धत शिकवतात. बौद्ध गुरूंना अथवा संन्यासांना भिक्खू पाली अथवा भिक्षू संस्कृत म्हणतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यावधी आहे. परंतु भिक्खू होणे एवढे सोपे आहे की कठीण हे आपण जाणून घेऊ. गौतम बुद्धांनी बौद्ध भिक्खूंसाठी काही नियम सुनिश्चित केलेले आहेत. या भिक्खूंचं आयुष्य हे त्याग, वैराग्य आणि समाधी यांनीच व्याप्ती असेल हा नियमांचा हेतू आहे. यातले काही नियम पुढील प्रमाणे. भिक्खू बनण्याचे वय. वयाच्या किशोरावस्थेत असलेला कुणीही बौद्ध भिक्खू बनू शकतो. जर आई वडील आणि इतर नातेवाईकांची संमती असेल तर यापेक्षा कमी वयातही बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाऊ शकते. पण कोणत्याही वयात भिक्खू बनायचं असेल तर कुटुंबाची संमती ही अत्यावश्यक आहे. बौद्ध धम्माची दीक्षा. बौद्ध भिक्खू बनण्यासाठी दीक्षा अत्यावश्यक आहे. दीक्षेशिवाय कोणीही भिक्खू बनू शकत नाही. दीक्षेच्या वेळी आपले नातेसंबंध आणि गृहस्थाश्रमी आयुष्याचा पूर्णपणे त्याग करणे आवश्यक असते. एखाद्या बौद्ध गुरूकडून विविध दीक्षा घेणं या दोन्हीही गोष्टी भिक्खू बनण्यासाठी कराव्या लागतात. स्त्रिया. बौद्ध धम्मात गौतम बुद्धांनी स्त्री किंवा पुरुषामध्ये कोणताही भेदभाव केला नाही. सुरुवातीच्या काळात बौद्ध मठामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. केवळ पुरुषच बौद्ध भिक्खू बनू शकत असत. पण काळाच्या योगात स्त्रियांनाही बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची आणि मठामध्ये राहण्याची परवानगी मिळाली. भिक्षा, चारिका. आसक्ती हे जगातल्या प्रत्येक दुःखाचं मूळ आहे. ही गौतम बुद्धांची मूळ शिकवण आहे. त्यामुळे भिक्खूंचं आयुष्य हे आसक्तीरहित असावं याकडे बौद्ध धम्माचा कटाक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून भिक्खूंना भिक्षा, चारिका मागून किंवा दान म्हणून दिलं गेलेलंच भोजन करण्याची परवानगी आहे. ते स्वतःच्या उपयोगासाठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाहीत आणि केवळ दान म्हणून मिळालेलीच वस्तू वापरू शकतात. भोजन. अनेक बौद्ध मठांमध्ये बौद्ध भिक्खूंच्या भोजनासंदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. त्यातला एक म्हणजे ते फक्त दुपारी एक वेळ घन आहार घेऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यांना पाणी किंवा द्रव आहारावरच राहावं लागतं. कपडे. बौद्ध भिक्खू केवळ 3 कपडे स्वतःकडे ठेवू शकतात. यातले 2 परिधान करण्यासाठी आणि एक चादर असते. हे कपडे सुद्धा ते जर कुणी दान म्हणून दिले असतील किंवा मग त्यांचा त्याग केला असेल तरच भिक्षू ते वापरू शकतात. त्यांना कपडे खरेदी करण्याची परवानगी नसते. ध्यान आणि समाधी हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. बौद्ध भिक्खूंनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा ध्यानधारणा आणि समाधी यांचा अभ्यास करण्यात व्यतीत करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. त्यामुळे ध्यानधारणा हा त्यांच्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असतो. ध्यानातून कुंडलिनी जागृत करणं हा या अभ्यासाचा उद्देश असतो. ध्यान करण्याचं स्थान. बौद्ध भिक्खूंनी एकदा दीक्षा घेतली की त्यांचं आयुष्य हे सामान्य माणसापेक्षा पूर्णपणे वेगळं बनतं. त्यामुळे कोणत्याही हवामानात आणि निसर्गाच्या कोणत्याही स्वरूपात आपलं ध्यान करत राहणं हे समाविष्ट असतं. त्यामुळे अशा साधकांना वेगवेगळ्या हवामानात आणि परिस्थितीत राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. निर्मनुष्य ठिकाणी किंवा ऐन गर्दीमध्येही त्यांची मानसिक अवस्था ही सारखीच असली पाहिजे याकडे बौद्ध धर्माचा कटाक्ष असतो. निर्वाण. ध्यानाचा अभ्यास कुंडलिनी जागृत करणे आणि समाधी अवस्थेला पोहोचून परज्ञानाची प्राप्ती होऊन निर्वाण पदाला पोहोचणे हे बौद्ध भिक्षू बनण्यातलं अंतिम ध्येय समजलं जातं. अत्तदीप भव. तू स्वतःचा दीप हो या गौतम बुद्धांच्या शिकवणीशी हे पूर्णपणे सुसंगत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.